क्वांटमच्या दुनियेत वाढती ज्ञानाची नाट्य, वाढती ज्ञानाची नाट्य. संभाव्यता अपाट पण आव्हानांची छाया, संभाव्यता अपाट पण आव्हानांची छाया. चला करूया सुरुवात नव्या युगाच्या काया, नव्या युगाच्या काया. सन्माननीय व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. माझे नाव नमन दादाजी पेदापल्लीवर असून मी इंदिरा गांधी विद्यालय एनापूर येथे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला या विज्ञान मेळाव्यात माझे विचार मांडण्याची संधी दिली. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपले भविष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता ठेवतो. हा विषय आहे क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने. याविषयी मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम क्वांटम म्हणजे काय हे आपण जाणून घेतले पाहिजे. क्वांटम हा शब्द क्वांटा या लॅटिन शब्दावरून घेतलेला आहे, ज्याचा अर्थ आहे लहानतम भाग. क्वांटम फिजिक्स हे असे विज्ञान आहे जे अणु, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन यासारख्या अतिसूक्ष्म कणांचा वर्तनाचा अभ्यास करते तेव्हा न्यूटनचे नियम मिळवतात आणि त्या ठिकाणी क्वांटम फिजिक्स काम करते. या संकल्पनेत असे अनेक विचित्र आणि अद्भुत गोष्टी घडतात, जसे की एक कण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो, त्याला आपण सुपरपोजिशन म्हणतो. दोन कण एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर असूनही एकमेकाशी जोडलेले असू शकतात, त्याला आपण इंटेलिजंट म्हणतो. निरीक्षण केल्यावरच कणांची स्थिती ठरते. या संकल्पना केवळ कल्पनाविलास वाटत असल्या तरी याचा उपयोग खऱ्या यंत्रणासाठी आणि उपकरणे तयार करण्यासाठी होत आहे. त्यानंतर आपण क्वांटम युग म्हणजे काय हे आपण जाणून घेतले पाहिजे. 21व्या शतकात आपण एक नवीन विज्ञान युगात प्रवेश करत आहोत, त्याला क्वांटम युग म्हणतात. या युगात आपण क्वांटम संगणक वापरणार आहोत की आजच्या संगणकापेक्षा कोट्यवधी पट जलद असतात. जसं की क्वांटम इंटरनेट म्हणजे हॅक न होणारे सुरक्षित इंटरनेट. क्वांटम सेन्सर्स जे अत्यंत अचूकतेने आजार, प्रदूषण, वातावरण होणारे बदल टिपतील. ही जोडी मानवतेला नव्या उंचीवर घेऊन जाईल. त्यानंतर आपण क्वांटम युगातील संभाव्यता. त्यामध्ये पहिला आहे आरोग्य सेवा. आज आपल्याला अचूक निदानासाठी बराच वेळ लागतो, पण क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे नवीन औषधे काही तासातच शोधली जातील आणि प्रत्येक रुग्णासाठी पर्सनलाइज्ड मेडिसिन शक्य होईल. दुसरा आहे संगणक. खूप मोठ्या डेटाचे जलद विश्लेषण, याच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ. तिसरा आहे संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्था. क्वांटम क्रिप्टोग्राफीमुळे माहिती चोरी अशक्य होईल आणि लष्करी संदेश पूर्णपणे सुरक्षितपणे पाठवता येतील. चौथा आहे अंतराळ आणि हवामानशास्त्र. अत्यंत अचूक सेन्सरमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बारकाई निरीक्षण शक्य. भूकंप, पूर, हवामानाबद्दल याचा अंदाज आधीच लावता येईल. त्यानंतर आपण क्वांटम युगातील आव्हाने. जसे मोठे शक्यता आहेत तसे काही गंभीर आव्हानांचाही आपल्याला सामना करावा लागतो. यामध्ये पहिला आहे अत्यंत खर्चिक उपकरणे. क्वांटम संगणक तयार करण्यासाठी 273 सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. यासाठी लागणारे यंत्रसामान आणि प्रयोगशाळा ऊर्जा खूप खर्चिक आहे. दुसरा आहे कुशल मानव संसाधनाची कमतरता. या क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ, अभियंते फार कमी आहेत. भारतासारख्या या देशात यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अजून वाढवण्याची गरज आहे. तिसरा आहे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न. जर एखाद्या व्यक्तीकडे अतिशक्तिशाली क्वांटम संगणक असेल तर तो कोणत्याही संरक्षण यंत्रणेत प्रवेश करू शकेल. यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चौथा आहे क्वांटम सुप्रिमेसीचा धोका. जर एखाद्या व्यक्तीकडे अतिशक्तिशाली क्वांटम संगणक असेल तर तो कोणत्याही संरक्षण यंत्रणेत प्रवेश करू शकेल. जर एखादा देश इतरांपेक्षा खूप पुढे गेला तर काही दावा मिळवू शकतो. शेवटी जाता जाता एवढाच म्हणे, भविष्य हे कुणालाच ठरवता येत नाही. भविष्य
भविष्य हे कुणालाच ठरवता येत नाही, पण होय ते घडवता येतं. क्वांटम युग म्हणजे अशा नवसंशोधनाची दिशा जिथे अनिश्चिततेच्या अंधारातही ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो. आज आपल्याकडे ज्ञान आहे, संधी आहे, आता गरज आहे ती जागरूकतेची. चला तर मग आपण सारे मिळून घडवूया हे क्वांटम युग केवळ विज्ञानाची प्रगती नाही, तर मानवहितासाठी असलेले नवयुग ठरेल. आपण इथून निघताना एक वचन देऊ. ही क्रांती ही ऊर्जा हा शोध, ही क्रांती ही ऊर्जा हा शोध विज्ञानाच्या सजग वापरासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवितो. जय हिंद, जय भारत, जय विज्ञान.